विद्यार्थी मित्रांनो, तुमचं देखील ड्रीम कॉलेज सी आहे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही अशा गोष्टी सांगणार आहेत. ओके. काही तुम्हाला टार्गेट्स देणार आहे, की जे तुम्हाला फॉलो करायचे आहेत आणि ते टार्गेट त्या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या व्यवस्थितरित्या, तर त्या गोष्टी तुम्हाला सी पर्यंत नक्की घेऊन जातील. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर हा व्हिडिओ असणार आहे जे विद्यार्थी एम-एस-टी सी-ई-टी देणार आहेत 2026 मध्ये आणि 2027 मध्ये. ओके. म्हणजे तुम्ही 11वी मध्ये जर असाल, 12वी मध्ये जात असाल आता, तरी हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे किंवा ऑलरेडी 12वी मध्ये असाल आणि आता येणारी एक्झाम तुम्ही देणार असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार हिडन सिक्रेट्स किंवा तुमचा जे माइंडसेट असतो, एक एक्झामकडे पाहण्याचा किंवा तुमच्या ड्रीम टार्गेटकडे पाहण्याचा किंवा उच्च विचार करण्याचा जो माइंडसेट असतो, तो मी आता चेंज करणार आहे. बरोबर? या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, काय तर सेल्फ एनालिसिस करायचं. सेल्फ एनालिसिस म्हणजे काय? तर फाइंड युअर स्ट्रेंथ अँड वीकनेसेस. बरोबर. तुम्हाला काय करायचंय? स्वतःच्या एक आयुष्यात तुम्हाला थोडंसं डोकून पाहायचंय. बरोबर. स्वतः अॅनलाईज करायचंय, की बाबा माझं नाव प्रदीप आहे. ठीक आहे. मी काय आहे? बरोबर. या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला फाइंड करायचं, की मला काय जमतं? मला काय येतं? किंवा मी काय करू शकतो? कोणती गोष्ट करू शकतो? कोणती गोष्ट नाही करू शकत? मला कोणती गोष्ट परफेक्ट जमते किंवा कोणती गोष्ट करायला आवडते? अभ्यासाविषयी हां. बाकीच्या गोष्टीत आपल्याला भरपूर साऱ्या आवडतात. पण अभ्यासाविषयी कोणत्या गोष्टी आवडतात, कोणत्या नाही आवडत, हे तुम्हाला एकदा थोडंसं फाइंड करायचंय. म्हणजे काय, मला फिजिक्स अवघड जातं, की केमिस्ट्री अवघड जातं, की मॅथेमॅटिक्स अवघड जातं. बरं मला फिजिक्स अवघड जातं, तर त्याच्यामधलं काय अवघड जातं बाबा? थिअरी कन्सेप्ट अवघड जाते, न्यूमेरिकल्स अवघड जातात, की डेरिव्हेशन अवघड जातात. बरं केमिस्ट्री अवघड जातं, केमिस्ट्रीमध्ये काय जातं? मॅथेमॅटिक्स अवघड जातं, तर मग कशामुळे जातं ते? ओके, माझं ट्रिग्नोमेट्री चांगलं नाही, व्हेक्टर्स चांगलं नाही. नक्की या गोष्टीचं थोडंसं तुम्हाला सेल्फ एनालिसिस करायचंय. त्याचबरोबर तुमचं जे डेलीचं रुटीन असतं, तर त्याचं देखील तुम्हाला सेल्फ एनालिसिस करायचंय. म्हणजे मी सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत काय करतोय? बरोबर. मी किती तास टाईमपास करतोय, किती तास अभ्यास करतोय, खेळतोय, काय कोणत्या गोष्टी करतोय? तर थोडंसं अॅनलाईज करायचं तुम्ही. बरोबर. पेन पेपर घ्यायचं आणि लिहायचं. मी असं-असं करतो किंवा हे माझं रुटीन आहे. त्याच्यानंतर समजा तुमच्याच्याने होत नसेल, तर ते अॅनालिसिस करण्यासाठी तुमचा मोठा भाऊ-बहीण वगैरे जर असेल ना, त्यांच्याकडे द्या. ते व्यवस्थितरित्या तुमचं अॅनालिसिस करतील आणि तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करतील. मग तुम्हाला काय करायचंय, तुमच्या स्ट्रेंथ आणि वीकनेसेस फाइंड करायचे आहेत. म्हणजे स्ट्रेंथ म्हणजे काय, तुम्ही कोणती गोष्ट चांगलेपणी करू शकता किंवा कोणती गोष्ट करण्यात तुम्हाला आवड आहे, मज्जा येते. मग ह्या गोष्टी तुम्हाला फाइंड करायच्या अभ्यासाविषयी हां. आणि त्याच्यानंतर वीकनेसेस म्हणजे तुम्ही कुठं कमी पडताय, हे तुम्हाला एकदा थोडंसं फाइंड करायचंय. हे फाइंड झाल्याच्या नंतरनं काय करायचंय, पुढचा पॉइंट म्हणजे टार्गेट सेट करायचंय. टार्गेट सेट करायचं. कोणती एक्झाम असो किंवा आपल्याला लाईफमध्ये काही जरी अचीव्ह करायचं असेल, ओके. तर आपल्याला एक टार्गेट ठेवावं लागतं. बरोबर आहे. आणि त्या टार्गेटच्या दिशेने आपल्याला वाटचाल करावी लागते. मग आपल्याला ड्रीम कॉलेज अचीव्ह करायचं आहे, बरोबर. इंजिनिअरिंगला जायचं आपल्याला. मग त्यासाठी सुद्धा आपल्याला टार्गेट ठेवावं लागतील. आता व्हिडिओचं टायटलच आहे आपलं, की टार्गेट सी मग मी तुम्हाला सांगेल, की तुमचं टार्गेट काय पाहिजे? सी सारखं कॉलेज, पी-आय-सी-टी सारखं कॉलेज, त्याच्यानंतर व्ही-जे-टी-आय सारखं कॉलेज, त्याच्यानंतर एस-पी-आय-टी सारखं कॉलेज, कमिन्स सारखं कॉलेज. ओके. कमिन्ससारखं कॉलेज. हे कॉलेजेस तुमचं टार्गेट पाहिजेत. बरोबर. मी तुम्हाला क्लिअरली सांगतो हेच कॉलेजेस टार्गेट पाहिजेत. या कॉलेजची इमेज डोळ्यासमोर ठेवून तुम्ही अभ्यास केला पाहिजे. म्हणजे तुम्ही इमॅजिन तुम्हाला फ्युचरमध्ये काय व्हायचंय ना, तर हे आत्ता तुम्ही फील करायला सुरुवात करा. म्हणजे हे खूप मोठं एक वाक्य आहे, की तुम्हाला फ्युचरमध्ये काय व्हायचंय किंवा तुम्ही पुढच्या 4 वर्षात कुठं असणार आहेत ना, आत्ता तुम्ही फील करा. म्हणजे ज्याला मॅनिफेस्टेशन असं काहीतरी म्हणतात. मला त्याच्याबद्दल एवढं माहीत नाहीये. पण ते खरं आहे. म्हणजे तुम्ही त्या गोष्टी जर फील केल्या, तर नक्की त्या गोष्टी अचीव्ह करण्यासाठी तुम्हाला खूप हेल्प होते त्या गोष्टीची, बरोबर? टार्गेट सेट करायचंय आणि असं नाही ठीक आहे. आता काही जण म्हणतील, "हे मला काही येत नाहीये. 30-40 पर्सेंटाइल पडायचे वांदे आहेत आणि कुठेच सी टार्गेट सेट करतोय." तसा बिलकुल विचार करायचा नाही. तिथंच तो माणूस संपला किंवा तिथंच तो माणूस खचला. विचार किंवा आपलं जे टार्गेट आहे नेहमी उच्च ठेवायचं. जे आपल्या पदरात पडेल ते आपलं आहे शेवटी. पण जे आपलं टार्गेट आहे, एक्स्पेक्टेशन्स जे आहेत, तर त्या नेहमी हायर लेव्हलवर ठेवायच्यात आपल्याला, बरोबर? मग टार्गेट सेट केलं आपण. त्याच्यानंतर नेक्स्ट काय करायचंय? चेक हाऊ मच सिलेबस यू हॅव डन. सगळ्यात पहिले आपण कुठे आहेत? आपण किती पाण्यात आहेत? हे पहिलं आपल्याला चेक करायचंय. बरोबर? म्हणजे किती सिलेबस झालाय आणि हॉनेस्टली हे चेक करायचंय. मग हे चेक कसं करणार तुम्ही? बरं टेस्ट वगैरे द्या तुम्ही थोड्याशा. टेस्ट वगैरे द्या किंवा समजा जे एक्सरसाइज वगैरे आहेत, तिथले क्वेशन्स पहा एकदम. नक्की तुमचं किती झालंय हे तुम्ही एकदा कबूल करा. एकदा सरेंडर जर केलं ना तुम्ही, मग तिथून पुढे तुम्हाला काही एक टेन्शन नाहीये. मग फक्त तुम्ही स्वतःला फसवू नका. कसं फसवू नका? हा चॅप्टर वाचणार आणि ठीक आहे कन्सिडर करणार, की हा चॅप्टर माझा झालाय. पुढच्यावर जाणार. पण मागचा झालेलाच नसतो चॅप्टर. त्याच्यामधलं काही येतच नसतं. मग ते स्वतःला फसवलं तिथं, बरोबर आहे. तुम्ही जर इथं स्वतःला फसवत असाल किंवा तुमच्या शिक्षकांना फसवत असाल, तर याचा तोटा हा तुम्हालाच भोगावा लागणार आहे. त्याच्यामुळे काय करायचं? स्वतःला बिलकुल फसवायचं नाहीये.
जे असेल, जो सिलेबस झाला असेल हॉनेस्टली आपला सरेंडर करायचा आणि त्याच्यानंतरनं मी जे सांगतोय ते फॉलो करायचं. तर मी काय सांगतोय तुम्हाला, बरोबर? एक ॲक्शन प्लॅन बनवायचा. बरोबर? ॲक्शन प्लॅन, डेली फॉलोअप. आता बरेच जण मला विचारतात, की मला ॲक्शन प्लॅन द्या. माझं डेलीचं शेड्यूल कसं असलं पाहिजे किंवा स्ट्रॅटेजी द्या. तर या गोष्टी आहेत ना, जास्त काही वर्क करत नाहीत. तुमचा ॲक्शन प्लॅन हे तुम्हालाच बनावं लागणार आहे. बरोबर? आता मला थोडी माहिती आहे तुम्ही सकाळी कितीला उठता. मला थोडी माहिती आहे तुम्ही किती काम म्हणजे दिवसभर तुम्हाला काय काम असतं. मग तुमचा ॲक्शन प्लॅन हा तुमच्या अकॉर्डिंग बनवायचा. बरोबर? तुमच्या स्ट्रेंथ आणि वीकनेसेसला अॅनलाईज करून बनवायचं. म्हणजे फिजिक्स तुम्हाला जास्त आवडत असेल, तर फिजिक्सला जास्त वेळ द्या. बरोबर? केमिस्ट्री तुम्हाला ईझी जर जात असेल, तर केमिस्ट्रीचा आधी सिलेबस पोर्शन कंप्लीट करून घ्या. म्हणजे या पद्धतीने तुम्हाला एक प्लॅन बनवायचा आहे. ओके. हा प्लॅन कुणासाठी आहे? आता ज्यांना एक्झाम द्यायची त्यांना आता ते ठीक आहे 3 3.5 महिने राहिले त्यांच्यासाठी एम-एस-टी, सी-ई-टीसाठी आणि ज्यांना 2027 मध्ये द्यायची तर त्यांच्यासाठी भरपूर वेळ सध्या आहे. मग त्यांच्यासाठी मी काय सांगेल, आतापासून सुरुवात करा. ओके. तुम्ही सीनियर्सचे हाल बघताय सध्या. कशा पद्धतीने सिलेबस कव्हर होत नाहीये किंवा कशा पद्धतीने सिलेबस डिझाइन आहे, की जेणेकरून एका विद्यार्थ्याच्या मनावर लोड येतोय. त्याच्यामुळे काय करायचं आत्तापासून तुम्ही पण सुरुवात करायची. आणि ठीक आहे आता 3-3.5 राहिलेत 2026च्या सी-ई-टीसाठी. तुम्ही पण टेन्शन घेऊ नका. आत्तापासून जर केलं तर होईल. कोणतंही काम करण्याची बेस्ट वेळ असते आत्तापासून आणि लगेच. ही कोणतंही काम सुरू करण्याची बेस्ट वेळ असते. त्याच्यामुळे काय करा, एक चांगला ॲक्शन प्लॅन बनवा. बरं, त्याच्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न बोर्ड्स आणि सी मॅनेज कसं करणार? आता ठीक आहे, हा प्रश्न पडायलाच नाहीये पाहिजे तुम्हाला. कारण का? पहा बोर्ड्स आणि सी एकाच बुकमधनं येणार आहेत आपल्याला क्वेशन्स बरोबर. एकच सिलेबस आपल्याकडे असणार आहे. त्याच सिलेबसमधनं क्वेशन्स विचारले जाणार आहेत. मग मॅनेज काय करायचं त्यात किंवा सेपरेट अभ्यास काय करायचा? हां, ठीक आहे थोड्याशा कन्सेप्ट असू शकतात किंवा बोर्ड्सला आपल्याला थिअरी लिहावी लागते. त्याच्यानंतर सी आपल्याला एम-सी-क्यू सॉल्व्हिंगची प्रॅक्टिस करावी लागते. तेवढं आपण मॅनेज करू शकतो. मग तुम्ही काय करा, सिलेबस करताना आधी बोर्डसाठी सिलेबस करायचा आणि नंतर त्याच्या शॉर्ट ट्रिक्स सापडून तो सी करायचा. मग या प्रश्नाचा आन्सर तुम्हाला मिळाला असेल, की बोर्ड्स आणि सी तुम्हाला कशा पद्धतीने मॅनेज करायचे. बरं त्याच्यानंतरचा प्रश्न काय? तर डिव्हाईड टार्गेट्स इन स्मॉल, स्मॉल टार्गेट्स. मग इथं काय सांगितलं हे पहा. आपल्याला जर भला मोठा असं जर जिना चढायचा असेल, पायऱ्या वगैरे जर चढायच्या असतील, तर आपण सगळ्यात वरच्या पायरीकडे कधी पाहत नाही. बरोबर. आपण काय करतो? आपलं पाऊल ज्या पायरीवर आहे, त्याच्यापेक्षा दुसऱ्या पायरीवर पाऊल ठेवतो. वरच्या पायरीवर पाऊल ठेवतो. नंतर वरच्या ठेवतो. नंतर वरच्या ठेवतो. बरोबर आहे. आणि या पद्धतीने आपण शेवटच्या पायरीपर्यंत पोहोचवतो. बरोबर आहे. त्याच्यामुळे खचून तुम्ही जायचं नाही. आता तुम्ही विचार करत असाल, "अरे कसं सी मिळवायचं? 99.8 पर्सेंटाइल, 99.9 पर्सेंटाइल तिथं जायला लागतात. मग माझा स्कोरच येत नाहीये." तिथं खचून जाऊ नका. तुम्ही डेली इम्प्रूव्हमेंट करा ना. आज तुम्हाला समजा 50 मार्क जर येत असतील, समजा टेस्टमध्ये एखाद्या पर्टिक्युलर टेस्टमध्ये बरोबर. समजा 100 पैकी 50 मार्क तुम्हाला येत असतील. तर तुमचं टार्गेट असं नाही पाहिजे, की तुम्हाला उद्याच 99 पर्सेंटाइल आणायचे आहेत किंवा 99 मार्क्स आणायचे आहेत, 90 मार्क्स आणायचे आहेत. तुमचं उद्याचं टार्गेट असणार आहे आजच्यापेक्षा थोडंसं काहीतरी बेटर करायचं. हं. आज 50 येतायत ना, तर उद्या 51 आले पाहिजे. परवा दिवशी 52 आले पाहिजे. तेराव्या दिवशी 53 आले पाहिजे. मग असं तुम्ही स्मॉल, स्मॉल जर टार्गेटमध्ये तुमचं मोठं टार्गेट जर डिव्हाईड केलं, तर ते मिळवण्यात आपल्याला खूप ईझी पडतं. ओके. किंवा तुम्ही जो आनंद सेलिब्रेट करत जाता एक टार्गेट अचीव्ह केल्याच्या नंतरनं म्हणजे काय कन्सिस्टंटली तुम्ही जर 10 दिवस तुमचा स्कोर थोडा, थोडा, थोडा जरा इम्प्रूव्ह करत चालले, तर 100% 11व्या दिवशी ऑटोमॅटिकली तुमचा स्कोर इम्प्रूव्ह होणार. कारण तुमच्यात तेवढं पोटेन्शियल आलेलं असतं. कॉन्फिडन्स तेवढा आलेला असतो. बरोबर आहे. त्याच्यामुळे तुमचा स्कोर इम्प्रूव्ह होणार. मग या गोष्टी असतात. या गोष्टी बऱ्याच जणांना माहिती नाही किंवा त्यांची पद्धत थोडीशी चुकते किंवा एक्झामकडे पाहण्याचा पर्स्पेक्टिव्ह त्यांचा चुकतो. बरोबर आहे. त्याच्यामुळे काय होतं अपयशाला आपल्याला सामोरं जावं लागतं. त्याच्यामुळे काय करायचं, तुमचं जे मोठं टार्गेट आहे त्याला अजिबात घाबरायचं नाही किंवा कॉन्फिडन्स तुमचा डगमगू द्यायचा नाही. मग काय करायचं स्मॉल टार्गेटमध्ये डिव्हाईड करायचं. कसं डिव्हाईड करायचं? मला पूर्ण सिलेबस कव्हर करायचा आहे फॉर एक्झाम्पल बरोबर. मग मी असा विचार करणार आहे का फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स तिन्ही मिळून 48 चॅप्टर्स आहेत. मी कसा कव्हर करू? अजिबात नाही. पहिल्या चॅप्टरकडे पहा, तो कव्हर करा. दुसरा करा, तिसरा करा, चौथा करा. या पद्धतीने पूर्ण टार्गेट्स तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत. आणि त्याच्यानंतरनं काय डे फॉलोअप. म्हणजे दिवसभर तुम्ही काय केलं ना, हे तुम्हाला नोट डाउन करून ठेवायचंय. बरोबर आणि हॉनेस्टली करायचंय. एखाद दिवस जर तुम्ही दिवसभर टाईमपास केलाय ना, तर डायरेक्ट तुमच्या त्या बुकमध्ये, नोटबुकमध्ये लिहा, की मी दिवसभर टाईमपास केलाय. बरोबर. मग तुम्हीच जर ते नंतरनं कधी वाचलं, तर तुम्हालाच त्याची कशी तरी म्हणजे थोडीशी लाज वाटेल. बरोबर. त्याच्यामुळे काय करायचं, दिवसभर तुम्ही जे करता ते हॉनेस्टली कुठेतरी लिहून ठेवायचं, नोट डाउन करायचं किंवा एक काउंटिंग करायची, की दिवसभर मी एवढं-एवढं केलं. जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला असेल, तर रात्रीची जी झोप आहे तुम्हाला ती एकदम सुखाची लागणार. बरोबर. पण जर तुम्ही अभ्यास करत नसाल, टाईमपास करत असाल, परीक्षा जर जवळ येत असेल ना, तर मग तुमची झोप उडल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळे डे फॉलोअप घ्यायचा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवायची. पॉझिटिव्ह थिंकिंग. प्रत्येक गोष्ट असते. तिला एक पॉझिटिव्ह साइड असते, एक निगेटिव्ह साइड असते. बरोबर आहे. प्रत्येक गोष्टीला 2 साइड असतात. एक पॉझिटिव्ह. नाण्याला जशा 2 बाजू असतात.
छापा आणि काटा अशा प्रत्येक गोष्टीला 2 पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह साइड असतात, बरोबर? मग आपण काय करायचं प्रत्येक गोष्टीचा पॉझिटिव्ह साइडचा विचार करायचो, की ही गोष्ट माझ्यासाठी कशी चांगली असेल, या गोष्टीचा विचार करायचा. हे बघा तुम्ही तुम्ही जो विचार करता, तर तो तुमच्या कार्यात म्हणजे रिफ्लेक्ट होत असतो. तुम्ही जे काम करताय त्याच्यात तुमच्या मनातले विचार रिफ्लेक्ट होत असतात आणि त्या पद्धतीनेच काम होत असतं, बरोबर? मग त्याच्यामुळे काय ठेवायचं, कितीही गोष्ट निगेटिव्ह असू द्या, ओके. कितीही गोष्ट माझ्या विरोधातली असू द्या, तिला मी पॉझिटिव्ह नजरेनेच पाहील. पॉझिटिव्हचा चष्मा घालून मी त्या गोष्टीला पाहील. मग जेणेकरून तुमच्यातलं कॉन्फिडन्स वाढतो किंवा थोडक्यात एक सकारात्मक वृत्ती जी असते तुमच्यातली, ती वाढते. ऑप्टिमिस्टिक आय थिंक इंग्लिशमध्ये ऑप्टिमिस्टिक त्याला म्हणतात, की ती वृत्ती तुमच्यातली वाढते आणि जेणेकरून काय होतं, की टार्गेट्स जे आहेत किंवा आपलं जे ध्येय आहे किंवा आपली जी विचार करण्याची क्षमता आहे, ती कुठेतरी वाढते. आपलं पॉझिटिव्ह विचारांचं वलय आपल्या भोवती तयार होतं. मग या गोष्टी खरंच तुम्हाला खूप हेल्पफुल होणार आहेत. बरं, आता याच्यासाठी अजून काय? तर कन्सिस्टन्सी. सगळं तुम्ही कराल, पण किती दिवसासाठी? 1-2 दिवसासाठी. त्याच्यानंतरनं व्हिडिओ संपला, मोटिव्हेशन संपलं, विसरून गेले. बरोबर. पुन्हा जैसे थे. असं आपल्याला बिलकुल करायचं नाही. मी तुम्हाला सांगतो ना, हा व्हिडिओ पहा तुम्ही व्यवस्थित. याच्यानंतरनं कामाला लागा आणि हे कामाला लागा आणि हे काम चालू करा आणि संपवा कधी? डायरेक्ट सी पेपर देऊन आल्यावर. तिथपर्यंत आपली कन्सिस्टन्सी टिकली पाहिजे. या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या तर आहेत, पण यात सगळ्यात जास्त महत्त्वाची कोणती गोष्ट आहे? तर ती आहे कन्सिस्टन्सी. तुमच्यातली सातत्यता. बरोबर? बऱ्याच जणांना काय होतं, एखादा मोटिव्हेशनल व्हिडिओ पाहतात, मोटिव्हेशन येतं, 2-3 दिवस अभ्यास करणार, त्याच्यानंतर गेले विसरून. आणि आपल्याला तसं बिलकुल करायचं नाहीये. काय? तर कन्सिस्टन्सी ठेवायची. कन्सिस्टन्सी इस अ की ऑफ सक्सेस. जर सक्सेस पाहिजे असेल ना, तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हार्ड कन्सिस्टन्सी ही करावीच लागेल. बरं मग आता तुम्हाला मार्क्स आणायचे त्यासाठी काही ऑप्शन आहे का? ईझी वे. तर ईझी वे आहे ना तुमच्याकडे. मेंटरशिप प्रोग्राम. ज्या प्रोग्राममध्ये आपण काय करणार, हे पहा आपल्याकडे टॉपर्स, टॉपर्स प्रो आणि सक्सेस 3 मेंटरशिपचे प्रोग्राम आहेत, बरोबर? आता याच्याविषयी जर तुम्हाला डिटेल माहिती हवी असेल ना, तर हे आमचे इथं नंबर आहेत. ह्या नंबरवर तुम्ही आत्ता कॉल करा. लगेच मोबाईल काढा, लगेच नंबर डायल करा आणि या नंबरवर कॉल करा. याच्यामध्ये मेंटरशिपमध्ये तुम्हाला फीचर्स काय मिळणार पहा. तर हे पहा सगळ्यात पहिले एक बॅच मिळणार तुम्हाला पी-सी-एमची बोर्ड्स आणि सी-ई-टीसाठी. इंजिनिअरिंग ॲडमिशन काउन्सिलिंग मिळणार. 2 मेंटर्स तुम्हाला असाइन होणार. डाउट सॉल्व्हिंग होणार. 24/7 पर्सनल कॉल सपोर्ट मिळणार. डेली टास्क आम्ही तुम्हाला देणार. परफॉर्मन्स रिपोर्ट तुम्हाला आम्ही म्हणजे प्रोव्हाईड करणार तुमचा. कसा परफॉर्मन्स बूस्ट झालाय. WhatsApp ग्रुप असणार आपलं. ऑफलाईन पण तुम्ही आपल्याला भेटायला येऊ शकता. हेच नाही तर अजून भरपूर सारे फीचर्स आहेत. 3 प्लॅन्स आहेत आपले. टॉपर्स आणि टॉपर्स प्रो हा 2026 च्या बॅचसाठी आहे आणि सक्सेस जी आपली मेंटरशिप आहे, तर ती ही 2027 च्या बॅचसाठी आहे. याचीही इथं तुम्हाला प्राइस दिलेली आहे. जरी याची प्राइस वगैरे निगोशिएट झाली, तर तुम्ही पहा या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला याच्याबद्दल अजून काही माहिती हवी असेल ना, तर या नंबरवर तुम्ही नक्की फोन करा किंवा काही जरी डाउट असेल, जसं सी ई फॉर्म चालू आहे त्याच्याबद्दल डाउट असेल, तर लगेच फोन करा. कोणताही प्रश्न तुमच्या मनात असेल, तर तो मनात ठेवू नका. आमच्याबरोबर शेअर करा. नक्कीच आम्ही त्याला एक चांगलं मार्गदर्शन करण्याचं काम करू. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा. बरोबर, तुम्ही अभ्यास करणार आहेत की नाही? किंवा या व्हिडिओचा तुम्हाला काहीतरी फायदा झालाय का? हे मला कमेंटमध्ये सांगा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ मित्र शेअर करा. तुमच्या कॉलेजच्या ग्रुपवर शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह टॉपिक सोबत.